उरणमध्ये लव्ह जिहाद राजकारण भडकणार, तरुणीची अत्याचार करून अमानुष हत्या, संशयित आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात। शेळफाट्याच्या मंदिर सामूहिक बलात्कार प्रकरणात उज्ज्वल निकम सरकारी वकील, 3 पुजाऱ्यांवर महिलेवर बलात्कार करून हत्येचा आरोप। महायुतीमध्ये सहभागी होण्याची अमित शहांच्या घरी 10व्या बैठका, अनौपचारिक गप्पांमधून अजित पवारांची माहिती, मास्क आणि टोपी लावून जात असल्याचंही वक्तव्य। शिंदेंच्या शिवसेनेकडून विधानसभेची तयारी सुरू, पहिल्या टप्प्यात 46 विधानसभा प्रभारी जाहीर, 93 विधानसभा निरीक्षक पद नियुक्त्या जाहीर। आज सकाळपासूनच पंचगंगेची पाणी पातळी घटण्यास सुरुवात, राजाराम बंधाऱ्याचीही पाणी पातळी घटली, पुराचा धोका मात्र कायम। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 40 फुटावर, सध्या पावसाची विश्रांती, मात्र पुराचा धोका कायम। शिराळा आणि वाळवा तालुक्यांना मोठा फटका। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर, पुण्यातील पूरग्रस्त भागांची करणार पाहणी, नुकसानग्रस्तांशी साधणार संवाद। पावसाळ्यात भाज्यांची आवक घटल्यानं दर कडाडले, टोमॅटो 80 रुपयांवर तर भाज्यांचे दर वाढलेलेच।